चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू, वेगवान चेंडू, गती होते या चेंडूमध्ये. बॅट येण्याआधी चेंडू जाऊन विसावतोय तो नक्कीच प्रथमेश सावंत याच्या हातामध्ये चेंडू, निर्धाव स्वरूपाचा पहिला चेंडू. धाव फलक, पहिला चेंडू निर्धाव. चला जरा स्पीडअप घ्या यश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण सुरेखरित्या करतोय शुभम. सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू होता, अतुलला समजू शकला नव्हता. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतुल माघारी परततोय. सुरेख गोलंदाजी होते. स्वतः मालक भावी कळिंगन या ठिकाणी आता मात्र मैदानात उतरताना दिसतोय. प्रथमेश घाडीगावकर, एक भजनी बुवा उत्कृष्ट. यश जरा स्पीडअप घ्या. प्रथमेश जरा लवकर ये. धावफलकावर अजूनही या ठिकाणी खातं ओपन होणं बाकी आहे, कारण गोलंदाजी सुरेख करतो या ठिकाणी. चला जरा स्पीडअप घ्या. दोनच चेंडू झालेत, 5 मिनिटं खर्च केल्यात आपण. सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू बघायला मिळतोय. 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपात, त्यात 1 विकेट. धावफलक 0 धावा. एका गड्याच्या मोबाईलला सर्व बॅटने खेळला या ठिकाणी. विदोंद कार्पेट प्रकारचा फटका, चेंडू घरंगळत जातोय ग्रासला. एका धावेसाठी, एका धावेने प्रथमेश आपलं खातं खोलतोय या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, एक चतुराई होती, मात्र थांबवतोय प्रथमेश. एकच धाव निघते. 4 चेंडूनंतर खातं ओपन केलं जात आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर एक अशी धावसंख्या या ठिकाणी बघायला मिळते. पुढे टाकलेला चेंडू सर्व बॅटने या ठिकाणी खेळलाय. कव्हरमध्ये, डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण किसन राठोड येतोय स्क्रीनवर. परतीची फेकी करतोय, तोपर्यंत नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 या धावसंख्येवर 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अजून एका चेंडूचा खेळ असेल बाकी. 1 चेंडू बाकी आहे. एक मोठा फटका परत एकदा अपेक्षित असेल. समोरच्या संघाला सुद्धा एक चांगली लढत वाटली होती, प्रेक्षकांना बघायला मिळेल. मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आता तरी पहिल्या षटकात तरी दबदबा दिसतोय. सुकृत जोशी येईल या ठिकाणी. बॉलवर परतीची फेकी होईल तोपर्यंत 1 धाव. आता चुकी झाली, मात्र बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. एकच धाव निघेल एका षटकाच्या सांगतेखेरीस. धावफलक 4 धावा. या धावफलकावर एका कडेच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना छत्रपती वॉरियर्स संघ
नवीन फलंदाज असेल किसन राठोड. असुरेख चेंडू, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी काय असते हे दाखवून देताना नाण्यावरची गोलंदाजी. 5 चेंडू, एक फक्त बाईच्या स्वरूपात धावा खर्च केले, बाकी 5 चेंडू त्याने निर्धाव टाकले. शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा हाफ पॉलीवर घेऊन चेंडूला या ठिकाणी मिड विकेट रिझनमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक विराट आहे तिथे, परतीची फेकी करेल. विक्रांत आहे तिथे, मात्र माफ करा विक्रांत होता, विक्रांतने परतीची फेकी केले. रनआउटच्या स्वरूपात गडी माघारी परतलाय. एकच धाव निघते आणि षटकाची झाले सांगता. खरोखर कौतुक करावं लागेल. एक धाव खर्च करत असताना 2 गडी, एक रनआउटच्या स्वरूपात एक कॅचआउटच्या स्वरूपात गडी माघारी पाठवले किशन राठोडने आणि धावफलक फक्त 6 धावा धावफलकावर. चला लगेचच नवीन फलंदाज सागर पाटील याची वर्णी लागते. ज्यांका गावात जाऊचा त्यांच्यासाठी ट्रेन थांबली जाऊ शकतात. नवीन फलंदाज सागर पाटील स्ट्राईक एंडवर असेल. गोलंदाजी मार्कवर अवी परब. मोठा फटका आल्या आल्या खणखणीत दणदणीत षटकार. 6 धावा. 6 धावा ज्या षटकाराची मगाचपासून वाट बघत होतो तो षटकार बघायला मिळाला या ठिकाणी. पुढे सरसावून परत एकदा सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक सुकृत जोशी एका हातामध्ये या ठिकाणी सेव्ह करतोय. चेंडू या ठिकाणी गॅदर केल्यानंतर रिलीज बंद क्विक केलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न अजित बांदकर यांच्या हातामधून चेंडू येतोय तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. माफ करा प्रथमेश शेडगे यांच्या हातून चेंडू येतोय तोपर्यंत 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 धावा. 2 चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 2 फलंदाजांनी थोडीशी या ठिकाणी निराश केला. त्यानंतर या ठिकाणी हे 2 फलंदाज सागर आणि रोशन संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल डबल त्याचबरोबर एखाद दुसरा मोठा फटका सुद्धा त्यांच्या बॅटमधनं बघतोय. सागरने एक षटकार खेचलाय. परत एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र अगोदरच ओळखलं होतं अवी सर यांनी. अवी परब सुद्धा एक अनुभवी असे क्रिकेटर, खूप मोठ्या स्पर्धा त्यांनी सुद्धा खेळल्यात आणि ते आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावताना दिसत आहेत. परत एकदा सुंदर चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. रनआउटचा चान्स या ठिकाणी एका जीव घेणा प्रयत्न, जोखीम. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट हिट केले आणि गडी माघारी परतला या ठिकाणी सागर. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. जाऊया परत एकदा डीजे कडे. डीजे अवी याला सफलता मिळते. रनच्या स्वरूपात गडी माघारी परतलाय. परत एकदा कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि या ठिकाणी तिसऱ्या षटकाची झाली सांगता. 3 षटकाच्या सांगत आहे क्रिस. धाव फलक 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा जाऊ आपण डीजे कडे. डीजे
नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे कृपया. तेजस. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय या ठिकाणी आणि चांगलीच पहिल्यापासूनच या ठिकाणी रॉकस्टार संघाची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती झाली. फक्त 16 धावा खर्च केलेत, 17 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर असताना परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, वाईट म्हणून घोषित केला गेलाय कारण थोडासा या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर होता चेंडू, त्यामुळे वाईट धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण जवळाला झेल खाली गोलंदाज येतोय, थोडासा या ठिकाणी अंदाज चुकला होता. रनआउटच्या स्वरूपात गडी माघारी परतेल, 2 धावा निघतील या चेंडूवर. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता, माघारी परतेल या ठिकाणी रोशन. यानंतर होणारा सामना असेल सिंधुदुर्ग बॉईज वर्सेस मसुरे पॅकर्स. या ठिकाणी दीपक सर उपस्थित आहेत, दीपक पालव सर या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल विजय बांदुडीकर सर आपण या. लगेचच या ठिकाणी नाणेफेक होईल. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. सत्यम टक्के. टक्के सुरेख गोलंदाजी, थोडीशी या ठिकाणी चेंज ऑफ पेस, थोडासा या ठिकाणी गती काढून घेतली होती, त्यामुळे या ठिकाणी चेंडू निर्धाव स्वरूपाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा झेल खाली सुकृत जोशी येतोय आणि झेल टिपतोय, माघारी परतेल या ठिकाणी सत्यम. 7 गडी माघारी परतलेत. प्रथमेश सावंत येतोय आता मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी. सुरेख गोलंदाजी शुभम याच्या माध्यमातून बघायला मिळते आतापर्यंत. दोन व्हाईट चेंडू टाकलेत, बाकी सगळे विकेट आहेत त्याच्या नावावर. परत एकदा निर्धाव चेंडू, अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलकावर फक्त 20 धावा आहेत, 4 षटकांचा सामना आहे, फक्त 20 धावा धाव फलकावर. फुलटॉस प्रकारचा चेंडू, परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुकृत परत एकदा झेल खाली आणि सुरक्षितरित्या झेल टिपतोय. गडी माघारी परतते. प्रथमेश सावंत याची खेळी संपुष्टात आले, धावफलक जाऊन पोहोचलाय. फक्त 20 धावा 4 षटकांच्या सांगत एक्रेस, 21 धावांचा पाठलाग करावा लागेल. येणारे चेंडू असतील 24. परत एकदा बघूया 24 चेंडूंमध्ये 21 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल रॉकस्टार 11 संघ. तोपर्यंत जाऊ आपण सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊ आणि दरम्यानच्या काळामध्ये या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय हरेश. कृपया हरेश यांना पण विनंती असेल की तुम्ही या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे, आपला पुरस्कार या ठिकाणी येऊन स्वीकारायचा आहे. तोपर्यंत जाऊ.
विजय बांदिवडेकर मसुरस पॅकर्स. यानंतर होणार सामना असलेला या ठिकाणी सिंधुदुर्ग बॉईज वर्सेस मसुरा पॅकर्स. विजय बांदिवडेकर दीपक पालोसर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही पण या ठिकाणी या. पहिला चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू एक अपॉर्च्युनिटी होती या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पडता पडता सांभाळत स्वतःला सावरत क्षेत्ररक्षण झालंय. परतीची फेकी एकच धाव या ठिकाणी निघते. एका धाव्याने संघाचं खातं खोललं गेलंय. 21 धावांचा पाठलाग केला गेलाय. एकवीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करताना बघतोय आपण. 24 चेंडू 21 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर एक धाव निघाली. एका धावाने संघाचं खातं खोललं गेलं सुकृत जोशी याच्या माध्यमातून. दुसरा चेंडू शुभम याच्यासाठी. सुरेख चेंडू निर्धाव स्वरूपात गणला गेलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर याच्या माध्यमातून. परत एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले. फाईन लेग रिजन मध्ये जातोय चेंडू. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडून जमिनीला दान होतोय. 2 धावा तत्पर्यंत धावनं पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धाव संख्येवर. 3 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा मात्र पंचांचा इशारा येतो व्हाईटच्या स्वरूपात. एक धाव ही संघाच्या खात्यामध्ये असेल आणि 4 धावा या ठिकाणी आपण बघतोय. 4 धावांनी धावफलक. परत एकदा या ठिकाणी आता मात्र व्हाईट यॉकरचा वापर करण्याचा प्रयत्न होता. पंचा थोडीशी या ठिकाणी हितगुज करताना दिसत आहेत. पंच आपला निर्णय सांगा. बायच्या स्वरूपात एक धाव असेल ना. एक धाव आहे ना दादा. एक धाव ही बायच्या स्वरूपात. पुढे टाकलेला चेंडू कोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव स्वरूपात. षटक झालंय. षटक झालंय. एका षटकाच्या सांगतेनंतर धावफलक 5 या धावसंख्येवर. 21 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा ह्या धावफलकावर. डीजे ओंकार.
ओंकार सावंत गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. 18 चेंडू आणि 16 धावा असं विजयाचं समीकरण. बघूया ओंकार काय करतोय, संघाला या ठिकाणी डिफेंड करतोय काय. 16 धावा हे बघावं लागेल. पहिला चेंडू बुकरी एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर परफेक्ट यॉर्कर बघायला मिळालाय. 23 तारार चेंडू होता. थोडंसं या ठिकाणी आता मात्र रोमांच नक्कीच वाढेल, कारण पुढे सरसावलाय चेंडू. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. आणि नो चेंडू नेहमी आपल्यासमोर फ्री हिट घेऊन येतोय. फ्री हिटचा मानकरी असेल शुभम, या ठिकाणी उंचपुरा खेळाडू आहे, त्याला चकवण्याचा प्रयत्न होता. ओंकार याचा भीमरचा वापर केला गेलाय. भीमर चेंडूची घोषणा नो म्हणून, आणि त्यानंतर या ठिकाणी फ्री हिटचा पुरेपूर वापर केलाय. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. डीजे धावफलका 12 धावा, 1 डझन धावसंख्या. युवराज सिंगची जर्सी क्रमांक 12 आणि त्या 12 आहे धावसंख्येवर. परत एकदा इथे लिडिंग एज टॉप एज घेऊन चेंडूचा प्रवास फायनल क्षेत्रामध्ये एका धावेसाठी, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. 21 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र फक्त औपचारिकता बाकी. 8 धावांची गरज, फक्त 21 धावा बनवायच्या होत्या, त्यामध्ये या ठिकाणी 13 धावा तर झाल्यात, तर फक्त 8 धावांचा खेळ बाकी असेल. आखूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅट आधी फिरून गेली, नंतर चेंडू येऊन शरीराचा वेध घेतोय. निर्धाव प्रकारचा चेंडू, 8 धावांची गरज आहे. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी सुकृत थांबवतोय. व्हाईट स्वरूपाचा चेंडू, व्हाईट धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. 7 धावांची आता मात्र गरज असेल. येणारे चेंडू असतील भरपूर चेंडू आहेत. मोठा फटका, परत एकदा मिड विकेट रिजनमध्ये चेंडूचा प्रवास होतोय. परतीची फेकी होईपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवर. सिंगल डबल आणि मध्ये कुठेतरी कधीतरी एक रन येताना दिसतोय आपल्याला, एक षटकार येताना बघतोय आपण. परत एकदा बॅटची कट घेऊन चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. पहिला धक्का, पहिला सफलता अर्जित केले, गडी माघारी पाठवलाय. शुभम माघारी परतेल, त्याच्या जागेसाठी कर्णधार प्रथमेश सावंत याची वर्णी लागत. तोपर्यंत जाऊ आपण समुद्र संगीत डीजे यांच्या माध्यमातून. डीजे आपल्या संघासाठी पहिला चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडू, सरळ बॅटने खेळतोय प्रथमेश घाडीगावकरच्या गोदीमध्ये चेंडू. दुसरा धक्का बसतोय. परत एकदा जाऊ पण सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. डीजे षटकार मारून सामना संपवण्याचा प्रयत्न होता सुकृत याचा, मात्र प्रयत्न फसतोय. अखेरच्या क्षणी माघारी परततोय झेलबाद होऊन. धावफलकाचा विचार केला, 15 धावा धावफलकावर स्थिरावत आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 2 चेंडू समाप्त होत आहेत. येणारे चेंडू असतील 10 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. चला जरा स्पीडअप घ्या, 4 वाजून गेलेत.
अजून एक प्राथमिक फेरीतील सामना बाकी आहे. पुढे टाकलेला चेंडू परत एकदा निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतोय. 3 चेंडू सुरेखरित्या हाताळतो. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर गडी माघारी परतलाय. त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव, 9 चेंडू आणि 6 धावा असं विजयाचं समीकरण. वाटलं तर सोपस्कर राहील सामना, 2 षटकांमध्ये संपेल. मात्र तिसरं षटक सुद्धा प्रगतीपथावर असताना या ठिकाणी 6 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 6 धावा असं विजयाचं समीकरण. अक्षय धुले स्ट्राईकवर. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव, 4 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. कमबॅक करणारी गोलंदाजी. सर 21 धावा जरी केल्या असतील तरी त्या वाचवायच्या कशा हे जाणतायत या ठिकाणी गोलंदाज, आणि तशा प्रकारची गोलंदाजी करतायत. बांधून ठेवलंय. फक्त एक षटकार खाल्लाय आतापर्यंत 3 षटकांमध्ये. परत एकदा सुंदर चेंडू निर्धाव स्वरूपाचा. एक मिडल ओव्हर आपण या ठिकाणी बघितली. दुसरी मिडल ओव्हर बघायला मिळेल का हे बघावं लागेल. त्या षटकात सुद्धा पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. त्यानंतरचे 5 चेंडू निर्धाव होते. या षटकामध्ये सुद्धा तसंच चित्र दिसतंय. पहिल्या चेंडूवर गडी माघारी परतलाय आणि त्यानंतरचे 4 चेंडू निर्धाव झालेत. शेवटचा चेंडू निर्धाव होईल का, या स्पर्धेतील दुसरं निर्धाव षटक येईल का बघावं लागेल. मोठा फटका परत एकदा या ठिकाणी. मात्र गॅपमध्ये 2 शतरक्षकाच्या मधून चेंडू जातो. या ठिकाणी पंचांचा निर्णय चौकार की षटकार. चौकार. 4 धावा. परत एकदा लिटल चॅम्प. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. या ठिकाणी या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय हरीश याला. या रॉकस्टार स्पोर्ट्सचे आयोजक आणि त्याचे चिरंजीव अर्णव सावंत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. पुढील सुद्धा हा सुद्धा एक स्टार खेळाडू म्हणून नक्कीच नावारूपाला येईल. प्रथमेश घाडीगावकर गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू आपटून टाकलाय. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त खांद्यांचा वापर, काहीतरी नवीन करण्याचा बुवाचा प्रयत्न. सामना आता मात्र या ठिकाणी फक्त औपचारिकता बाकी. एका धावेची गरज आहे आणि एका सिंधुदुर्ग बॉयजचे धडाडीचे फलंदाज गणेश घाडीगावकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. माफ करा, गणेश रावळे. आकुट टप्प्याचा चेंडू. सुरेख चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 5 चेंडूंमध्ये फक्त एका धावेची गरज. आकुट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळला. या ठिकाणी एक धाव निघेल.